विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CPS 1 and 2 अर्थात सायन्स मेथडमधून युनिट नंबर 1.1 विज्ञानाचे स्वरूप अर्थात नेचर ऑफ सायन्स याविषयी माहिती मिळवणार आहोत. स्वरूप या शब्दाचा अर्थ होतो मांडणी. विज्ञानाचे स्वरूप म्हणजे विज्ञान या विषयाची नेमकी मांडणी कशी आहे हे स्पष्ट करून सांगणारी बाब होय. विज्ञान या विषयाची मांडणी कशावर आधारित आहे, तर विज्ञानाच्या निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी झाली यावर आधारित आहे. आता विज्ञानाचे जे स्वरूप आहे आपल्याला 3 स्तरातून सांगता येते. या ठिकाणी विज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी एक आकृती दाखवलेली आहे. त्याच्या वरच्या टोकाला ज्ञानाची सुव्यवस्थित रचना, खालच्या बाजूला जाणून घेण्याची किंवा शोधण्याची प्रक्रिया आणि डाव्या बाजूला विचार करण्याची पद्धती. तर ह्या 3 गोष्टींवरनं विज्ञानाचं स्वरूप हे स्पष्ट होतं. त्यातलं जे पहिलं आहे म्हणजे वरचं ज्ञानाची सुव्यवस्थित रचना. तर ज्ञानाची सुव्यवस्थित रचना किंवा रचनात्मक ज्ञान म्हणून विज्ञान, इंग्लिशमध्ये त्याला सायन्स ॲज अ स्ट्रक्चर्ड नॉलेज असं म्हणतात. आणि स्ट्रक्चर हा जो इंग्रजी शब्द आहे त्याला मराठी पर्यायी शब्द आहे संरचना किंवा रचना. तर संरचना या शब्दाचा अर्थ होतो अनेक घटकांची रचना किंवा घटकांमधील परस्पर संबंध होय. आता कोणतेही ज्ञान व माहिती यांची मांडणी सुयोग्य रीतीने केली असता संरचना तयार होते. त्यामुळे संरचित केलेल्या माहितीचे आकलन सुलभ होते असा विचार प्रथम जेरोम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने केला. ज्ञानाची मांडणी क्रमाक्रमाने पुस्तकात केली तर अध्ययनकर्त्याला त्या ज्ञानाचे चटकन आकलन होते व तो भाग लवकर समजतो. ह्याच ज्ञानाला लागून असलेल्या भागाचे अध्ययन केले तर तो भागही लवकर समजतो व एक प्रकारे ज्ञानाची ही साखळी व्यक्तीच्या मेंदूत साठवली जाते व ते ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते. विषयातील ज्या घटकाबद्दल ज्ञान मिळवायचे आहे तो एका दृष्टिक्षेपात सहज मिळू शकते. अशा ज्ञानाला संरचित ज्ञान असे म्हणतात. आता या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे या आकृतीमध्ये विज्ञान विषयाची संरचना दाखवलेली आहे. तर विषयाची संरचना आहे म्हणून या ठिकाणी विज्ञानाचे 3 भाग आहेत: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. जीवशास्त्राचे पुन्हा 2 भाग दाखवलेले आहेत: प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. प्राणीशास्त्राचे पुन्हा 2 भाग दाखवलेले आहेत: पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी. आणि पृष्ठवंशीय प्राण्याचे पुन्हा 4 भाग दाखवलेले आहेत: एक म्हणजे जलचर प्राणी, भूचर प्राणी, उभयचर प्राणी आणि खेचर प्राणी. आणि मग उभयचर प्राण्याचे 2 उदाहरणे घेतलेली आहेत: एक म्हणजे बेडूक आणि दुसरं म्हणजे मगर. आता जीवशास्त्र या विषयातील प्राणीशास्त्र ही जी संकल्पना आहे ही अमूर्त संकल्पना आहे. परंतु प्राणीशास्त्राच्या खालोखाल येणाऱ्या संकल्पना मात्र मूर्त होत जातात. पृष्ठवंशीय प्राणी या संकल्पनेत थोडीफार मूर्तता आलेली दिसते. त्यानंतर पृष्ठवंशीय प्राण्यांचा अधिवास व त्यानुसार प्राणी वर्गीकरण हे अधिक मूर्त होत जाते. शेवटी एखाद्या वर्गीकरणातील प्राण्याचे उदाहरण हे पूर्णपणे मूर्त असते किंवा तथ्य असते. हा जो चार्ट दाखवलेला आहे विज्ञान विषयाचा, ही जी संरचना दिसते आहे याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला सर्वात खाली म्हणजे जिथं बेडूक आणि मगर या 2 प्राण्यांचे उदाहरण दिलेलं आहे हा सगळ्यात खालचा भाग झाला. तर या खालच्या भागाचं
उदाहरणांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या दोन्हीही मूर्त बाबी आहेत. म्हणजे यांना दोघांनाही आपल्याला डोळ्याने पाहता येतं, बेडकाला आणि मगरीला. म्हणून हे दोन्ही प्राणी मूर्त प्राणी आहेत. मग नंतर या दोन्ही प्राण्यांच्या शरीराच्या रचनेवरून आणि त्यांची राहण्याची जी जागा आहे ती पाण्यात पण आहे आणि जमिनीवर पण आहे, दोन्ही ठिकाणी. म्हणून दोन्ही ठिकाणी राहणारा जो प्राणी असतो त्याला उभयचर असं म्हणतात. उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी. मग मूर्ताकडून हळूहळू उभयचर हा जो शब्द आहे हा हा अमूर्त शब्द आहे, पण तो लक्षात येण्यासारखा आहे. म्हणजे उभय हा शब्द उरतो दोन्ही आणि चर म्हणजे राहणारा. म्हणजे जे प्राणी पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात. परंतु जसं जसं म्हणजे हा फ्लोचार्ट वरच्या बाजूला सरकतो तसं तसं ही अमूर्तता वाढत जाते आणि ती शंकूसारखी होते. आता शंकूसारखी होते म्हणजे नेमकं काय, तर आपण त्याची आकृती बघूया. आता या ठिकाणी ही आकृती दाखवलेली आहे. तर विज्ञान विषयाची संरचना ही मूर्ताकडून अमूर्ताकडे अर्थात तथ्याकडून सिद्धांताकडे असते. आता मूर्त म्हणजे काय, तर ज्याचं प्रत्यक्ष आपल्याला निरीक्षण करता येतं, या सर्व बाबी मूर्त होय. आणि ज्यांचं निरीक्षण करता येत नाही, उदाहरणार्थ तत्वे किंवा सिद्धांत, यांचं कधीही निरीक्षण करता येत नाही, तर ह्या सगळ्या बाबी, या सर्व बाबी अमूर्तामध्ये येतात. आणि म्हणून आता या शंकूचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक गोष्ट अजून एक लक्षात येईल, ती म्हणजे अशी की शंकूचा खालचा भाग हा खूप मोठा आहे. तर तो मोठा असण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे ही जी तथ्य असतात, ही तथ्य यासाठी आपण ज्या तथ्यांचे निरीक्षण करतो, मग ते प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, तर वनस्पती आणि प्राण्यांचे जेव्हा आपण निरीक्षण करतो तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्राण्यांचं किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचं निरीक्षण करतो. आणि मग त्यासाठी जी काही उदाहरणं त्या व्यक्तीला पाहावयास मिळतात ती खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. म्हणून ह्या ज्या मूर्त बाबी आहेत या खूप मोठ्या प्रमाणावर असतात. पण जेव्हा मूर्ताकडून अमूर्ताकडे जेव्हा व्यक्ती जाते तर तेव्हा असं लक्षात येतं की हा जो शंकूचा जो आकार आहे हा निमुळता होत जातो आणि शेवटी एक बिंदू त्या ठिकाणी दिसतो. तो बिंदू म्हणजे सिद्धांत असतो आणि सिद्धांत नेहमी अमूर्त असतात आणि हे सिद्धांत मूर्तातूनच तयार झालेले असतात. आणि म्हणून हा जो शंकू आहे ज्ञान रचनेचा, हा मूर्ताकडून अमूर्ताकडे आहे. आता मनुष्य जेव्हा निरीक्षण करतो तर निरीक्षणातून या सर्व गोष्टी या माणसाला दिसत असतात. उदाहरणार्थ चाकाचा शोध हा डोंगरावरून घरंगळत जाणाऱ्या कोणक्याच्या निरीक्षणातून झाला. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की चाक जे आहे, सुरुवातीला चाक हा प्रकारच नव्हता, फार पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य गुहेत राहत होता त्याची एवढी प्रगती नव्हती, परंतु जेव्हा त्याने निरीक्षण करायला सुरुवात केली तर त्या निरीक्षणात असं लक्षात आलं की काही ओंडके हे जेव्हा डोंगरावरून घरंगळत गेले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गोलाकार असलेल्या वस्तू या सहजपणे पुढे सरकू शकतात किंवा घरंगळत जाऊ शकतात आणि त्याच्यावरनं त्याने चाकाचा शोध लावला. अर्थात मानवाच्या अंगी जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची उपजत प्रेरणा असते आणि या प्रेरणेतूनच विज्ञानाचा उगम झाला. निसर्गाच्या एखाद्या घटनेच्या निरीक्षणातून अनेक वास्तव बाबी मानवाला समजल्या. या वास्तव बाबीच्या आधारेच मानवाला काही तत्त्वे समजली,
केवळ तथ्य गोळा करणे म्हणजे विज्ञान नव्हे, तर मानवाने तथ्याच्या पलीकडे जाऊन विज्ञानाच्या विविध तत्वांचा व सिद्धांतांचा शोध लावला. त्यासाठी 3 प्रश्नांचा विचार केला. ते 3 प्रश्न कोणते आहेत तर ते बघूया. पहिला प्रश्न आहे, कोणती घटना घडत आहे? म्हणजे आपण ज्यांचे निरीक्षण करतो, ज्या घटनेचे निरीक्षण करतो. आता उदाहरणार्थ ओंडका घरंगळत आला किंवा घरंगळत येताना पाहिला, तर हे काय झालं? तथ्य झालं. कारण डोळ्याला जे दिसलं ते तथ्य. आणि मग घटना कशी घडत आहे? आता ती घरंगळत ती डोंगरावरून खाली येते आहे. आता जेव्हा ती घरंगळत येते तर त्यामागचं नेमकं तत्त्व काय आहे ते शोधण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते. आणि म्हणून तत्त्व. आणि सर्वात शेवटी घटना अशीच का घडत आहे? तर या तत्त्वांच्या मदतीने मग व्यक्ती त्याच्यातला जो सिद्धांत आहे, जो नियम आहे, तर तो शोधून काढण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून पहिल्या प्रश्नातून वास्तव बाबी किंवा तथ्यांचे ज्ञान होते. अनेक वास्तव बाबींना विशिष्ट सूत्रात किंवा नियमात गुंफल्यावरती वैज्ञानिक तत्त्व हे समजतं. आणि हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि अनेक वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारे विशिष्ट घटनेच्या संदर्भात सिद्धांतांची ही निर्मिती होते. हे तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर होय. वास्तवबाबी म्हणजे तत्त्वे व सिद्धांत असा प्रवास विज्ञान संरचनेचा आहे. आणि म्हणून रचनात्मक ज्ञान म्हणून विज्ञान असं विज्ञानाचं स्वरूप आहे.